ओझरखोल संघाचा खेळाडू राईड करताना पहिली राईड आपल्या संघासाठी आणि काही गुण न घेता आपल्या मैदानामध्ये परत OMK करंबेळे या संघाचा 6 नंबर जर्सी घातलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी राईड करताना सुंदर अशी राईड आणि तेवढाच चकवा देत असताना पुन्हा काही गुण न घेता आपल्या मैदानामध्ये परत ओझरखोल संघाचा हा 2 नंबर जर्सी घातलेला खेळाडू उत्कृष्ट अशी चढाई आपल्या संघासाठी आणि पुन्हा काही गुण न घेता आपल्या मैदानामध्ये परत दुसरी चढाई करंबेळे संघाची दोन्ही संघ सावधगिरीचा पवित्रा देताना सुंदर अशी पकड 4 गुण 5 सुंदर अशी पकड ओझरखोल संघाच्या करंबेळे संघाकडून दोन्ही संघांना एक गुण सुरुवातीलाच ओझरखोल संघाची थोडीशी काही पडझड होताना आपण पाहतो आहोत। बघूया हे डिफेंडर्स आपल्या संघासाठी काय करतात। पुढील होणारा सामना विग्रवली विरुद्ध महापुरुष खालची आळी देवळूक असा हा पुढचा सामना होईल। दोन्ही संघांनी नोंद घ्यायची, आपले खेळाडू तयार ठेवायचे। विग्रवली विरुद्ध खालची आळी देवळूक ओझरखोल संघाचा हा खेळाडू आपल्या संघासाठी रेड करताना आणि आपल्या मैदानामध्ये करंबेळे संघाचा हा खेळाडू बघूया आपण। सुपर टॅकल ओपन पाहूया काय करतात हे दोन्ही खेळाडू आपल्या संघासाठी। आपल्या संघाची पडझड रोखू शकतात का? अमर जोगरे करंबेळे संघाची ही डू अँड डाय पण आपल्या संघासाठी 1 गुण घेऊन प्रमोद बडत पंच निर्णय देतील। ओझरखोल संघासाठी पुन्हा ही डू अँड डायची व्यवस्था आपल्या संघासाठी। बघूया काय करतात। 3 नंबर जर्सी घातलेले खेळाडू खोलवर जात असताना करो या मरो अशी परिस्थिती आणि सुंदर असा 1 गुण घेऊन आपल्या ट्रॅव्हलिंग मध्ये परत करंबेळे संघाचा खेळाडू 1 गुण घेऊन ओझरखोल संघाचा रेड आपल्या संघाचे रेड करताना सुंदर असा पुश करताना करंबेळे संघाचा खेळाडू 1 गुण 3 गुण करंबेळे संघाच्या खात्यामध्ये ऑल आउट। आणि आपल्या संघाची रेड करताना करंबेळे संघाचा हा खेळाडू अगदी सुंदर अशी मजबूत परिस्थिती आपल्या संघाची
ठेवण्याचा प्रयत्न करंबेळे संघाकडून. OMK करंबेळे विरुद्ध RK ओझरखोल असा हा सामना आपण पाहतो आहोत. आणि पुन्हा एकदा ओझरखोल संघाचा 6 नंबर जर्सी घातलेला हा रेडर आपल्या संघासाठी पाहूया काय करतो. प्रेक्षकांना विनंती, आपण थोडस रेलिंग. सुंदर अशी पकड करंबेळे संघाचा हा रेडर बाद. ओझरखोल संघाच्या खात्यामध्ये एकूण सुंदर अशी रेड, सुंदर अशी पकड आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि असे खेळाडू आपल्या परिसरातून तयार व्हावे आणि त्यांनी आपलं आणि सुंदर असा पुश करण्याचा प्रयत्न, परंतु आपल्या संघासाठी एक गुण घेऊन ओझरखोलचा रेडर आपल्या पॅव्हलियनमध्ये परत. मंडळाचा हाच प्रयत्न असेल की असे सुंदर खेळाडू आपल्या परिसरातून तयार होऊन त्यांनी राज्य पातळी, देश पातळी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हा आपला राष्ट्रीय खेळ पोचवावा, हीच एक अपेक्षा मंडळाकडून नेहमीच राहिलेली आहे. आणि या गावातून देखील सुंदर असे कबड्डीपटू झालेले आहेत. कालही आम्ही पाहिलं की कशी जुनी मंडळी या ठिकाणी सामना खेळत असताना आपण पाहिली. मध्यंतराचा इशारा पंचांकडून कोर्ट चेंज होताना आम्ही पाहतो आहोत. यानंतरचा सामना विग्रवली, मध्यंतरानंतर पहिली रेड करंबेळे संघाकडून. 3 नंबर जर्सी घातलेला हा खेळाडू आणि सुंदर अशी पकड करण्याच्या प्रयत्नात, परंतु काहीसं अपयश ओझरखोल संघाच्या खेळाडूला. करंबेळे संघाची मजबूत अशी परिस्थिती असताना कुठलाही धोका पत्करू इच्छित नाहीत हे खेळाडू. पुन्हा ओझरखोलचा खेळाडू रेडर आपली संघासाठी रेड करताना सुंदर अशी चढाई करताना आपण पाहतो आहोत की कशा पद्धतीनं खोलवर जातोय आणि आपल्या संघासाठी गुण मिळवण्याच्या प्रयत्नात, परंतु काहीच अपयश. पुन्हा आपल्या पॅव्हलियनमध्ये काही गुण न घेता परत. अरे शाबाश शाबाश, सुंदर अशी पकड ओझरखोल संघाकडून आणि आपल्या संघासाठी एक गुण मिळत असताना संघाच्या खात्यामध्ये एकूण गुण संख्या 5 आणि करंबेळे संघाचे 10 गुण. पुढचा सामना विग्रवली विरुद्ध दुसऱ्या फेरीचा हा प्रथम सामना विग्रवली विरुद्ध. सुंदर अशी पकड ओझरखोल संघाकडून आणि आपल्या खात्यामध्ये एक गुण देत. दुसऱ्या फेरीचा प्रथम सामना या ठिकाणी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी आपले खेळाडू तयार ठेवायचे. ओझरखोल संघाचा हा 2 नंबर जर्सी घातलेला खेळाडू बघूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीने यश मिळवून देतो. करंबेळे संघासाठी ही सुपर टॅकल ओपन. पाहूया हे खेळाडू कशा पद्धतीनं आपल्या संघाला पुन्हा काही गुण न घेता आपल्या मैदानामध्ये ओझरखोलचा हा खेळाडू. करंबेळे संघाचा हा खेळाडू आपल्या संघासाठी बघूया कशा पद्धतीनं आपल्या संघाची पडझड रोखण्याचा प्रयत्न. परंतु काही गुण न घेता आपल्या बोनस गुण. शाबाश शाबाश. ओझरखोल संघाच्या खेळाडूची सुंदर अशी रेड आणि पाहतो आहोत की मध्यंतरानंतर करंबेळे संघाची पडझड होताना आपण पाहतो आहोत. बघूया
ओझरकोट संघ कशा पद्धतीने पुन्हा आगमन करतो आहे. साई आरामात. धाव फलक 8-11. अजून 3 गुणांची कमतरता. शेवटची आणि सुंदर अशी पकड करताना ओझरकोट संघाचे खेळाडू 2 पॉइंट आपल्या खात्यामध्ये घेऊन करंबेळ संघाचा रायडर आपल्या मैदानात मध्ये एकूण गुणसंख्या 13. ओझरकोट संघाकडून सुंदर अशी रेड करताना सुपर टायटल ओपन करंबेळ संघासाठी. जर काही पकड केली गेली तर संघासाठी 2 गुण मिळतील, परंतु पुन्हा काही गुण न घेता ओझरकोटचा खेळाडू आपल्या मैदानामध्ये परत. OMK संघाचा हा 1 नंबर जर्सी घातलेला खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर अशी सप्लाय करत असताना आपल्या मध्ये परत. मध्यंतरानंतर आपण पाहतो ओझरकोट संघ आपल्या संघाला उभार देताना पंचांकडून शेवटच्या 3 मिनिटाचा इशारा आणि ओझरकोट संघाचा रायडर 1 गुण घेऊन आपल्या मैदानात. शेवटची 3 मिनिटं बाकी आणि सुंदर असा रोमहर्षक सामना आपण पाहतो आहोत की कसे दोन्ही संघ आपल्या संघाची पडझड रोखण्यासाठी आणि विजयाच्या दृष्टीने वाटचाल करण्याच्या प्रयत्नात. बोनस पॉइंट घेऊन करंबेळ संघाचा खेळाडू आपल्या मैदानामध्ये आलेले. सुपर टायटल ओपन पाहूया आणि सुंदर अशी पकड. पंच निर्णय देतील. खेळाडूंनी मध्ये बोलू नका. पंच निर्णय देतील. करंबेळ संघाचा हा OMK करंबेळ संघाचा 1 नंबर जर्सी घातलेला खेळाडू अगदी खोलवर जात असताना पाहूया आपल्या संघासाठी. आणि करंबेळ संघाचे खेळाडू आपल्या संघाची पडझड रोखत असताना अगदी सुंदर पकड आणि आपल्या संघासाठी 2 गुण. सुपर टॅकलचे हे 2 गुण. जरी पडझड असली तरी आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यश घेऊन हे हा करंबेळ संघ आपला. आणि सुंदर अशी पकड ओझरकोट संघाकडून. सुंदर सुंदर सुंदर. शेवटचं 1 मिनिट आणि पाहूया आणि सुंदर अशी पकड करंबेळ संघाकडून आणि खात्यामध्ये पुन्हा 2 गुणांची भर. 2 गुण. शेवटचे काही क्षण. आणि सुंदर असे दोन्ही संघ आपली पडझड रोखण्याचा प्रयत्न करत असताना आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत अगदी. आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला उत्तुंग असं यश मिळवून 2 गुण घेऊन करंबेळ संघाचा रायडर आपल्या मैदानामध्ये परत. अगदी शेवटच्या क्षणी आपल्या संघाची जी काही बिकट अवस्था होती ही त्यांनी त्यातून बाहेर काढलेली संघाला आणि या ठिकाणी टाइम आउट झालेले. करंबेळ संघ 6 गुणांनी विजयी या ठिकाणी झाले. दोन्ही संघांचं गजानन भक्त मंडळाच्या वतीनं अभिनंदन.